नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत प्रिया जामकर मॅडम आणि त्यांनी एक पुस्तकाचे संपादन केले आहे. रंगकमल या नावाचे ते पुस्तक आहे. त्यांच्याशी आपण या पुस्तकाबद्दल या मुलाखतीत बोलणार आहोत. मॅडमचा मी थोडक्यात परिचय देतो. मॅडम SNDT कला आणि वाणिज्य विद्यालय येथे मराठी विभाग प्रमुख आहेत आणि त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. बिंदूत खूप जागा आहे हा एक कविता संग्रह आणि चल भटकू विस्कटू धावू असा अजून एक कविता संग्रह. आणि त्यांनी भारत सासणे यांच्या कथांवर MPhil केले आहे आणि भारत सासणे यांच्या निवडक कथा या पुस्तकाचे संपादन मॅडमनी केले आहे. आणि जे पुस्तक आहे त्याबद्दल मी सुरुवातीला थोडक्यात सांगतो. कमल देसाई यांच्या असंग्रहित साहित्याचे पुस्तकरूपी संकलन रंगकमल या नावाने प्रकाशित झाले आहे आणि ते पुस्तक 2023 साली प्रकाशित झाले आहे. आणि या पुस्तकाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन या प्रकाशन संस्थेने केले आहे. या पुस्तकाचे संपादन मॅडमनी केले आहे. आणि मॅडमनी कमल देसाई यांच्या साहित्यावर प्रबंधही लिहिला आहे. तर मॅडमशी याबद्दल आपण मुलाखतीत बोलू. सुरुवातीला मॅडम थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. येस, बोलूया. हो मला खूप तुझं हो कौतुक वाटतंय मुळात की तू हो साहित्याचा तथाकथित असा विद्यार्थी नाहीयेस, पण तरीही हो याबद्दल उत्सुकता आहे आणि विशेषतः कमल देसाईंच्या साहित्याबद्दल उत्सुकता आहे, तर याचा मला फार आनंद होतोय. तर हो आपण म्हणजे सुरू करूया. हो काय तुझा बोल. हो. तर म्हणजे मी कमल देसाईंबद्दल थोडक्यात सांगतो सुरुवातीला. कमल देसाई या 1950 नंतरच्या काळातील मराठीतील एक महत्वाच्या लेखिका आहेत. त्यांच्या रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आणि काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच रंग आणि रंग 2 हे 2 कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तर मॅडम आपण मुलाखतीची सुरुवात अशीच करू की कमल देसाई यांचे साहित्य तुम्ही पहिल्यांदा कधी वाचले आणि त्यांच्या साहित्यातील कुठल्या गोष्टीने तुम्हाला प्रभावित केले? प्रभावित केले. कमल देसाईंचं साहित्य मी पहिल्यांदा मला आठवत आहे तसं 11वी-12वीत असताना मी वाचलं होतं. आणि तेव्हा माझ्या परळी वैजनाथला मी असायचे. माझे वडील तिथे मराठी विषय शिकवायचे आणि त्यांनी घरी खूप चांगला असा ग्रंथ संग्रहालय होतं त्यांचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सत्यकथेचे खूप जुने अंक अतिशय व्यवस्थितपणे बाइंड केलेले ठेवलेले असायचे. आणि मी जेव्हा 10वी नंतर मी साधारण घरामध्ये काय काय पुस्तकं आहेत ते बघायला लागले होते आणि त्याच्यात मला ते सत्यकथेचं एक घबाड असं मिळालं होतं. आणि त्यामुळे तो एक मला नाद लागला होता की तो एक एक गठ्ठा काढायचा आणि त्याच्यामध्ये घुसायचं. आमचा असा हॉल होता आणि तो सोफा, त्याच्यात ते अंक घेऊन तो गठ्ठा घेऊन बसायचा आणि ते एक असं शोधता शोधता मला कमल देसाईंचं हॅट घालणारी बाई त्याच्यामध्ये सापडली. आणि ती वाचत असताना त्यातली सुरुवातीला जी जाणवली ती हळूहळू त्यांच्या साहित्याच्या सगळी बलस्थानं काय आहेत ती खूप नंतर पुढे कळत गेली. पण सुरुवातीला ज्या गोष्टींनी मला धरून ठेवलं होतं ते म्हणजे त्या साहित्यातली इंटेन्सिटी, उत्कटता. आणि कधी कधी असं होतं की आपल्या मनात एखादी संवेदना येते किंवा एखादा विचार येतो किंवा एखादं वाक्य सुद्धा असतं, ते जसंच्या तसं आपल्याला त्या समोरच्या साहित्यकृतीमध्ये गवसतं. तर त्याच्यामध्ये एक मी जर चुकत नसेल तर एक वाक्य असं होतं की क्षण मुठीत पकडता आला पाहिजे. तर मला फार ते थोडंफार त्याच पद्धतीचा काहीतरी एक विचार माझ्या मनात होता आणि त्याच वेळेला हे वाक्य मी त्या ह्याच्यात वाचलं आणि मी त्यामुळे त्याकडे ओढली गेले. आणि मला मग नंतर तो हॅट घालणारी बाई ही खूपच म्हणजे हिरोईन आहे ती. कमल देसाईंचं जे जे कोण वाचतात त्यांच्यासाठी. आणि ती ज्या पद्धतीने भारलेल्या अवस्थेत जाते, ती हॅट घालते, त्याच्यावर फुलं रचते आणि एकदम तिला सिनेमा करायचा आहे
आणि मग ती फिल्म करते वगैरे वगैरे. हा जो काही त्यातला भाग होता, म्हणजे त्यातलं नाट्य, त्यातलं थ्रिल, त्यातली पॅशन, त्यातलं तिचं भारलेपण, त्यातलं तिचं क्रिएटिव्हिटीसाठी झोकून देणं, ह्या सगळ्या गोष्टींनी खूप मला प्रभावित केलं होतं. आणि मग त्यानंतर मात्र मग मी कमल देसाई हे नाव मला ठसलं असं माझ्या आतमध्ये, आणि मग मी त्यांचं हळूहळू वाचायला लागले. तर ही त्यांची पहिली ओळख. हो. आणि मॅडम, तुम्ही कमल देसाई यांच्यावर प्रबंधही लिहिला आहे, तर या हो, प्रबंधाबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? आणि त्यांच्यावर हो. प्रबंध लिहावा असं तुम्हाला का वाटलं? का वाटलं? आता खरं सांगू का, तो एक म्हणजे त्या सगळ्या गोष्टींना एक अपघात मानते मी. म्हणजे मी अजिबात माझा इरादा नव्हता पीएचडी वगैरे करण्याचा. आणि विशेषतः ज्या लेखकांमध्ये तुम्ही इतके रमलेला आहात, त्यांच्यावर पीएचडी करूच नये, असंच उलट माझं काहीतरी मनाची धारणा होती. पण सगळं योगायोगाने घडलेलं आहे. मी नंतर परळीहून मी पुण्यामध्ये आले, आणि पुण्यामध्ये आले असताना मी एकीकडे शमा भाटेंकडे नृत्य शिकत होते, एकीकडे SNDT मध्ये MA करत होते. आणि ते करताना मी कॉर्पोरेशनला एका हॉस्टेलमध्ये राहायचे. आणि तिथे मी माझ्या टेबलवर पुस्तक ठेवलेलं होतं, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, आणि खाली असं कमल देसाई लिहिलेलं. तर तिथे त्या आमच्या हॉस्टेलच्या ज्या आत्या होत्या, एक म्हणजे ज्यांचं ते हॉस्टेल होतं त्यांना आम्ही आत्या म्हणायचो. त्या एके दिवशी माझ्या खोलीत आल्या आणि मला म्हणाल्या की कमल देसाई तुझ्या ओळखीच्या आहेत का? तर मी म्हटलं नाही, मी ओळखत नाही त्यांना. तर त्या म्हणे की मी ओळखते यांना, माझ्या बरोबरच आम्ही एकत्र काम केलंय भिवंडीला, आणि मला त्यांना भेटायचंय, तर तू येशील का माझ्या बरोबर? त्या इथे जवळच कसबा पेठेत राहतात. तर मला खरं सांगायचं तर कुठल्याही लेखकाला स्वतःहून जाऊन भेटावं, बोलावं, असं अशी प्रवृत्ती त्यावेळेला माझी नव्हती. कारण मला असं वाटत होतं की त्यांच्या साहित्यातून माझं त्यांचं जे नातं जडलंय, तेच छान आहे. प्रत्यक्षात जाऊन भेटायला नको या व्यक्तीला, अशी एक खरं तर माझी इच्छा होती, किंवा मला असं वाटायचं. पण त्यांनी मला आग्रहाने नेलं, आणि मग मी गेले कमल देसाईंकडे. आणि पाहता क्षणी, म्हणजे पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकींना म्हणजे कमलताईंच्याच एका ह्याच्यात एक वाक्य आहे की त्या घराने तिला स्वीकारलं. तसं मी असं म्हणेन की कमलताईंच्या त्या खोलीने मला स्वीकारलं. आणि मग आम्ही आमचा भेटींचा सिलसिला त्यातून सुरू झाला. आणि मग नंतर मी त्यांच्यावर एक छोटा लेख लिहिला होता, कमल देसाईंवर. तो मला आता अ, नीटचं आठवत नाही खरं मी कुठे लिहिला होता. पण तो लेख माझ्या सरांनी, म्हणजे खोले सरांनी तो वाचला. रेखा इनामदारांनी खरं तर तो वाचला आधी. मग त्यांनी खोले सरांना सांगितलं, आणि मेनवाईल मी खोले सरांकडे MPhil करत होते भारत सासण्यांच्या कथांवर. आणि सरांनी तो लेख वाचला, आणि सरांनी मला म्हटलं की तू पीएचडी कर, आणि पीएचडीचा तुझा विषय हा कमल देसाई असेल, आणि मी तुला गाईड करीन, आणि तू माझी शेवटची विद्यार्थिनी असशील. तर मी आता खरं म्हणजे खोले सर असं म्हणतायत, म्हणजे ही खूप गौरवाची गोष्ट होती. पण मला भीती वाटली, म्हणजे की या विषयावर आपण पीएचडी करायची का, मुळात पीएचडी करायची का, या विषयावर करायची का. आणि मग मी चक्क सरांना म्हटलं की मी थोडा वेळ विचार करून तुम्हाला सांगते. सर म्हणाले हो ठीक आहे, कर तू विचार. आणि मग मी नंतर विचार केला कमलताईंशी. पण मीनवाईल कमलताई आणि मी खूप जवळ आलेल्या होतो. तर मी कमलताईंशी पण बोलले. कमलताई म्हणे की छान आहे, तू कर उलट पीएचडी याच्यावर. आणि मी जरा फायनली मी असं ठरवलं की आपण करूयात याच्यावर पीएचडी. आणि मग ती पुढची 5-6 वर्ष, म्हणजे जे मी कमलताईंचं वाचत होतेच आधीपासून, तर ते आता एका शिस्तबद्ध प्रक्रियेत मी ते वाचायला लागले. पण याचं सगळं 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 श्रेय विलास खोले यांचं आहे. त्यांच्यामुळेच ते घडलं. हो.
आणि हं. प्रबंधाबद्दल सांगू शकाल? म्हणजे प्रबंधात तुम्ही मांडलेल्या काही गोष्टी किंवा थोडक्यात हा, अगदी. प्रबंधामध्ये ना बरोबर. प्रबंधाचा माझा विषयाचं शीर्षक आहे, म्हणजे प्रबंधाचं शीर्षक आहे कमल देसाई यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास, असं असं ते आहे. आणि त्याच्यामध्ये सरांचा एक आग्रह होता की कमल देसाईंचं एक चरित्र आपण त्याच्यामध्ये देऊयात. खरं सांगायचं तर कमलताईंची याला फारशी काही हे नव्हती, म्हणजे त्यांची इच्छा नव्हती फार असं काही करावं अशी. त्यांना असं वाटायचं की या गोष्टीला काही अर्थ नाही आणि असं काही करू नये. अर्थात सरांनी किंवा आम्ही चरित्रात्मक समीक्षेत आम्ही अजिबात आमच्या प्रबंधामध्ये शिरलेलो नाही आहोत. पण त्यांचं चरित्र करूयात असं सरांनी मात्र आग्रह धरला होता. आणि मग त्यासाठी एक कमलताईंची एक प्रदीर्घ मुलाखत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, कमलताई माझ्या घरी येऊन राहायच्या सुद्धा खूपदा. तर मी कधी त्यांच्याकडे जायचे, कधी त्या माझ्याकडे यायच्या. आणि असं करून त्या त्या संबंध छोट्या मोठ्या बैठकींमध्ये मी त्यांना काय काय अनेक प्रश्न विचारले आणि मग ते ते जे काय त्या बोलल्या ते मी रेकॉर्ड करायचे तेव्हा. आणि मग ते नंतर ट्रान्सक्राईब केलं आणि त्यातून एक कमलताईंचा आम्ही एक मोठी मुलाखत घेतली गेली, जी अरुणा ढेरेंनी एक पुस्तक केलेलं आहे, स्त्री लिखित मराठी कथा. त्याच्यामध्ये कमल देसाईंची एक कथा आणि त्यांची मुलाखत असं ते छापलेलं आहे. तर त्या मुलाखतीमध्ये मधून त्यांच्या त्यां- त्यांच्या जगण्याविषयीचे अनेक तपशील, चरित्रात्मक तपशील असं म्हणूयात, किंवा त्या घडल्या कशा, बोलल्या कशा, विचार कसा करत होत्या, या सगळ्या संबंधीचा एक ऐवज आम्ही मिळवला. तर ती माझ्या म्हणजे प्रबंधाची खोलेसरांच्यामुळे पुन्हा एकदा मी म्हणेन की कमल देसाईंचं चरित्र ही एक उपलब्धी त्यातून झालेली आहे. आणि कमलताईंच्या जे जे काही प्रकाशित आहे, म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या आणि त्यांचे कथासंग्रह, याचा तर आम्ही त्याच्यात विचार केलेलाच आहे. पण अजून एक गोष्ट, त्यातही तोही परत सरांचाच आग्रह होता की त्यांनी त्या गोष्टीचा आग्रह शेवटपर्यंत धरला, म्हणून ते खरं तर घडू शकलं. की कमल देसाईंचं जे जे काय असंग्रहित आहेत, म्हणजे रंग मध्ये आणि रंग 2 मध्ये ज्या त्यांच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक कथा होत्या. तर त्या कथा, काही कथा या अप्रसिद्ध त्या, आणि कमलताईंनी काही कविता लिहिलेल्या आहेत त्या त्या सगळ्याचं म्हणजे असंग्रहित, जे जे काय त्यांचं लेखन आहे असंग्रहित आणि अप्रसिद्ध, त्याचं एक प्रकरण करून त्याचा आपण विचार करायचा, असा सरांचा आग्रह होता. आणि तो आम्ही त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे तो भाग. याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगावी आवर्जून मी सांगेन की कमलताईंचा माझा इतका जवळचा संबंध होता, पण असं नव्हतं की कमलताईंनी मला सांगितलं की हा याच्यात ही कथा आली, हा याच्यात ही कथा आली, असं असं नाही घडलेलं आहे. कारण त्यांना स्वतःला अनेक गोष्टींचं त्यांना विस्मरण व्हायचं. अनेकदा त्यांना ते स्वतःहून मी ते तपशील पुरवणार नाही असंही त्यांचं होतं. आणि असा माझा पण प्रयत्न तोच होता की शक्यतो त्यांना मी नाही हे काही करणार. त्यामुळे जयकर मध्ये किंवा रॉय किणीकरांचे चिरंजीव, त्यांनी पण मला खूप मदत केली. मी त्यांच्याकडे जायचंय किंवा जयकर मध्ये जायचंय. अनेक जण, मला वाटतं आता ते सोलापूरचे नितीन वैद्य, त्यांनी पण मला काही कथा दिल्या. तर या सगळ्यातनं ते गोळा करणं, ज्याला म्हणतो ना आपण, की स्वतः लायब्ररीत जाऊन ते शोधणं, ते मिळवणं, आणि ते सगळे ते जुने अंक, विशेषतः सत्यकथेमधले ज्या त्यांच्या कथा आहेत, ज्या मध्ये किंवा रंग 2 मध्ये समाविष्ट केलेल्या नाहीयेत, तर ती अवस्था सत्यकथेची, आता मला असं वाटतं ते डिजिटल केलंय, पण मी जेव्हा काम करत होते तेव्हा ते डिजिटल नव्हतं. तर ते जीर्ण झालेली असायची पानं, मग ते सगळं बघणं, ते त्याचं फोटो काढणं, ते सगळं नंतर स्कॅन करून ठेवणं, हे सगळे उद्योग तेव्हा केलेले आहेत. पण त्यामुळे एक झालं की ते सगळं गोळा झालं. हं. आणि त्यातनंच रंगकमल हे जे पुस्तक आलं ते त्यातनंच आलेलं आहे. हो.
हो. हम्म, आणि मॅडम तुम्ही आत्ता उत्तरात एक म्हणजे असं शब्द वापरला की चरित्रात्मक समीक्षा. तर म्हणजे नेमकं हम्म. याबद्दल सांगू शकाल का? नाही नाही, ती चरित्रात्मक समीक्षा आम्ही केली नाही, हेच मला सांगायचंय. आता त्याच्यावर आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही. मी माझ्या प्रबंधामध्ये कमल देसाईंचं आम्ही कथन मीमांसा आधी तिथे डिफाईन केलेली आहे. आणि कमल देसाईंच्या कथांची काय वैशिष्ट्य आहेत, त्याची आशय काय आहे, त्यातला अनुभव विश्व काय आहे, त्याची रचना कशी आहे, त्यांची भाषा शैली कशी आहे, या सगळ्याचा विचार माझ्या प्रबंधामध्ये केलेला आहे. म्हणजे असं नाहीये की एखादी व्यक्ती अमुक ठिकाणी राहतीये, किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अमुक काहीतरी घडलंय आणि मग तेच बघा इथं कसं घडलंय, असं असं दाखवण्याचा उद्योग तिथे केलेला नाहीये. हम्म. फक्त ते चरित्र यासाठी दिलेलं आहे की तो सरांचा एकतर आग्रह होता, आणि सरांचा त्या पाठीमागचा एक दृष्टिकोन असा होता की पाश्चात्य जगतामध्ये खूप या गोष्टीला महत्व आहे की ती व्यक्ती उदाहरणार्थ कुठे शिकल्या, काय हम्म. विषय होते, म्हणजे आणि त्यातनं खरंच अनेक तपशील आले की जसं की कमल देसाई यांनी पीएचडी ला सुरुवात केली होती कापरी होळकरांकडे, आणि मग नंतर त्यांनी ती सोडून दिली. किंवा मवाद धोंड त्यांचे सर होते, किंवा हॉस्टेलला त्या कशा राहत होत्या, दुर्गाबाईंचा आणि त्यांचा कसा संबंध होता. हे असे अतिशय चांगले ज्याला म्हणू की ज्यातनं काहीतरी एक घेता येईल. किंवा एक खूप चांगला प्रसंग होता, म्हणजे त्यांच्या संपूर्ण कथाविश्वाचा ना फॅन्टसी हा एक गुण आहे त्यांना. म्हणजे काहीतरी कसं अनेक अनेक कथांमध्ये आहे. काळा सूर्यमध्ये आहे, हडकलणाऱ्या बाईमध्ये आहेत, नलिनी वर्दे म्हणून त्यांची एक नलिनी वर्दे ही नायिका घेऊन काही कथा लिहिल्या आहेत त्यांनी, तर त्याच्यामध्ये ते आहे. तर हा गुण कसा डेव्हलप झाला, तो म्हणजे ही क्वालिटी मुळात त्यांच्यामध्ये होती, आणि त्यांनी ती कशी डेव्हलप केली, किंवा त्या अत्यंत अभ्यासू होत्या, तर कशा प्रकारे त्या अभ्यास करत होत्या, वाचत काय काय होत्या, या सगळ्याचं तपशील त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ते खूप महत्वाचे आहेत. आता मी जेव्हा ते काम करत होते तेव्हा मला थोडंसं पीएचडी करणाऱ्या याला व्यक्तीला तो थोडासा कटकट वाटतं की हे सगळं काम करायचं, ते गोळा करायचं, त्याच्यातली ती टेक्निकल गोष्टी सगळ्या बघायच्या. तेव्हा मला थोडीशी कटकट सगळ्याच विद्यार्थ्यांना वाटते तशी वाटली होती. पण आता मी जेव्हा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की नाही, सरांनी त्या गोष्टीचा सगळा आग्रह धरला, ही खूप मोठी गोष्ट होते. आणि कमलताईंनी सुद्धा भरभरून, आम्ही एरवी पण खूप बोलायचो. म्हणजे पीएचडी साठी कमलताईंचं आणि माझं नातं नव्हतं. कमलताईंचं आणि माझं नातं ही एक वेगळी स्वतंत्र गोष्ट होती, आणि पीएचडी ही एक स्वतंत्र गोष्ट होती. पण त्या निमित्ताने आम्ही खूप बोललो. हम्म. आणि हा. हा, आणि मॅडम म्हणजे कमल देसाई यांच्या कथात्मक साहित्यातून कुठला भाव प्रकर्षाने व्यक्त होतो असे तुम्हाला वाटते? बऱ्याच गोष्टी आहेत. हम्म. अं, मला कुठल्या कुठल्या गोष्टी जाणवत गेल्या हे मी आधी तुला सांगते. की जसं मी सुरुवातीला म्हणाले की इंटेन्सिटी ही गोष्ट खूप खेचून घेणारी आहे त्यांच्या ह्याच्यात. दुसरं म्हणजे त्यांची जी नायिका आहे ना, ती अत्यंत बुद्धिमान, अत्यंत, जिला स्पेस कळलेली आहे. स्पेस म्हणजे जगण्यातली स्पेस, आतली स्पेस, बाहेरची स्पेस, की जिला बाईचं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय याचं आतूनच एक आकलन आहे तिला. दुसरं, ती म्हणजे आपल्याकडे कसं आहे ना की स्त्री पुरुष संबंधांची एक अशी सपाट कहाणी निवेदनातून सांगत राहायचं, किंवा काहीतरी हम्म, हम्म, फुलवत राहायचं. त्याच्यापेक्षा वेगळी कथा कमलताईंनी लिहिली आहे. मग ती कथा पर्यावरणाबद्दल बोलते, ती मानवी संबंधांबद्दल बोलते, ती फक्त स्त्री पुरुषांबद्दल नाही बोलत आहे.
ती ज्ञानाबद्दल बोलते, ती क्रिएटिव्हिटी बद्दल बोलते, ती स्पेस बद्दल बोलते, ती आजूबाजूच्या वास्तवाबद्दल बोलते, ती आधुनिक जीवनशैलीतले जे काय पेच आहेत त्या पेचांसंबंधी बोलते. म्हणजे त्यांच्या शिक्षण संस्थेवरच्या ज्या कथा आहेत त्या तर मला अजूनही मला असं वाटतं की नाही, हे अजूनही तसंच आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्स्ट झालेलं आहे. म्हणजे खूप काळाच्या पुढची कथा सांगणारी जे लेखक असतात त्या कमलताईंची जातकुळी तशी होती. आणि दुसरी एक गोष्ट मला त्यांच्या संबंध साहित्य विश्वातली आधी नुसती जाणवली आणि नंतर ते किती सामर्थ्य आहे त्या गोष्टीतलं ते लक्षात आलं. ते म्हणजे त्यांच्या साहित्यातून चैतन्य आहे, चैतन्याचा आविष्कार होतो. तर हे चैतन्य कसलं आहे, तर हे काही फक्त असं सोकॉल्ड म्हणजे असं मी स्पिरिच्युअल वगैरे नाही म्हणत आहे. ते चैतन्य जे आहे ना, ती ऊर्जा आहे. ती त्या बाईच्या अं, आत असलेली ऊर्जा आहे आणि ती ज्ञानाची जी काय ओढ आहे त्या संबंध कथाविश्वामध्ये त्यांच्या, ती त्या ओढीतून निर्माण झालेलं ते चैतन्य आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टींनी मला खूप काळ म्हणजे अजूनही मला खिळवून ठेवलेलं आहे ते म्हणजे त्यांचं स्टोरी टेलिंगचं कसं. हं, त्या म्हणजे त्यांची कथा वाचताना आपल्याला एकीकडनं आपण अत्यंत आधुनिक अस्तित्ववादी की ज्याच्यामध्ये थोडे स्त्रीवादाचे पण अनेक अवशेष म्हणजे ग्लिम्सेस दिसतात असे. तर अशी कथा वाचतोय असंही वाटतं. पण त्याच वेळेला एका मौखिक म्हणजे आपल्याकडची जी मौखिक परंपरा आहे ना, कथा सांगणं, गोष्ट सांगणं आणि मग ती गोष्ट सांगता सांगता समोरच्याला खिळवून ठेवणं किंवा तो ऐकणारा त्या गोष्टीत मग त्याला कळतही नाही की तुम्ही कधी एंटर झालात त्या गोष्टीमध्ये. तर हे जे स्टोरी टेलिंगचं कसं आहे जे आपल्या मौखिक परंपरेतून आलेलं आहे ते त्यांच्याकडे त्याचं इतकं अप्रतिम ब्लेंडिंग आहे त्या दोन गोष्टींचं, की एकीकडे त्या अत्यंत व्यामिश्र असा पण अनुभव देतात आणि दुसरीकडे त्या अतिशय उत्कंठा टिकवत गोष्ट सांगत राहतात. तर हे जे कॉम्बिनेशन आहे त्यांच्या साहित्य विश्वातलं, त्याने मला पहिल्यापासूनच खिळवून ठेवलं आणि नंतर मी जेव्हा त्यांचा अभ्यास करायला लागले तेव्हा मला लक्षात आलं की ही जी त्यांची कथन शैली आहे ही खूप महत्वाची आहे. म्हणजे मला कुठल्याही म्हणजे कथात्मक साहित्याचा आहे खरं म्हणजे हे, की निवेदक कसा आहे, त्याचा टोन कसा आहे, तो कशा पद्धतीने सांगतोय, तो काय काय सांगतोय, काय काय दाखवतोय, ह्यावर सगळं ते फिक्शनचा सगळा इमारत उभी असते. तर कमलताईंमध्ये ते कसं फार जबरदस्त आहे आणि त्यामुळे मला त्यांची म्हणजे हे त्यांच्या कथात्मक साहित्याचं मला फार मोठं वैशिष्ट्य वाटतं. हो. आणि म्हणजे कमल देसाई यांचे साहित्य महत्वाचे का आहे असं याबद्दल सांगू शकाल? हेच ना, याच गोष्टींनी म्हणजे हे जे मी आता सगळं बोलले ना हम्म. याच्यामुळे आणि त्या ज्या जीवनाची गोष्ट सांगतात किंवा जी गोष्ट त्या सांगू पाहतात आपल्याला, त्याच्यामध्ये त्या स्वतः स्त्री होत्या तर त्यांच्या बहुतांश कथांची नायिका स्त्री आहे. पण असं काही त्यांनी स्त्रीवादी म्हणावी म्हणजे फक्त स्त्रीचीच कथा लिहिली असंही काही नाहीये. अनेक त्यांच्या म्हणजे महादेववाडी इतकी अप्रतिम कथा आहे की ज्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की कादंबरीचा ऐवज सगळा असा चिडून बसवलेला आहे खरं म्हणजे. खूप सुंदर कथा आहे ती. किंवा माणसाची गोष्ट की ज्याचा नायकच म्हणजे ज्याच्यामध्ये निसर्ग आणि माणूस यांच्यातला झगडा आहे असं. किंवा त्यांची रहस्यासारखी कथा किंवा माशी सारखी कथा किंवा मरणगंध मध्ये तरी स्त्री पुरुष आणि ती नायिका आहे त्याच्यामध्ये. पण नायिका म्हणजे नायक प्रधानही कथा त्यांनी लिहिल्या, नायिका प्रधानही कथा त्यांनी लिहिल्या. ज्या कथा त्यांनी नायिका प्रधान लिहिल्या त्या फक्त बाईच्या आयुष्याबद्दल न बोलत नाहीत, त्या
एकूण आयुष्याबद्दल बोलतात. त्या जे प्रश्न उपस्थित करतात ते नैतिक आहेत, ते फिलॉसॉफिकल आहेत, ते ज्ञानाचे आहेत, ते व्यवस्थेचे आहेत, किंवा प्लास्टिकचे विश्वसारखी त्यांची कथा आहे. तर असे प्रश्न उपस्थित करणं आणि त्या प्रश्नांचा ओपन एंडेड आहे परत ते, की ते त्या काही असं सोल्युशन देत बसत नाहीत तुम्हाला, किंवा असं कुठली एखादा स्वप्नकोश सारखी त्यांची अतिशय सुंदर, फार सुंदर कथा आहे. कोलते सरांना त्याच्यावर खरं फिल्म करायची होती, त्या कथेवरती राहिलं. पण आता त्या कथेमध्ये त्या सायकोलॉजिकल उकल देत नाहीत तुम्हाला, तो तर गुंता मांडणं तुमच्या पुढे. उकल देण्याचं काम लेखकांनी करू नये, ते त्यांनी नाही केलेलं आहे. आणि हे मला त्यांच्या कथेचं खूप महत्वाचं हे वाटतं, वैशिष्ट्य वाटतं, की त्यांनी तो अनुभव देणं, अनुभव क्रिएट करणं तुमच्या पुढे, आणि मग त्याच्यात वाचकांनी ठरवायचंय की ती कथा त्याला काय देतीये. पण ती कथा त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने समृद्ध करत असते. हे मला त्यांच्या संबंध कथा आत्मविश्वास हे वाटतं, वैशिष्ट्य वाटतं. किंवा काय म्हणालास तू? हो, महत्वाचे काय, बलस्ता महत्व वाटतं. महत्वाचे. हा हा हो. हा. आणि मॅडम, कमल देसाई यांच्या साहित्याचे त्यांच्या समकालीन लेखकांच्या तुलनेत काय वेगळेपण किंवा वैशिष्ट्य तुम्हाला जाणवते, स्त्री लेखक किंवा इतर लेखक? हम्म. आता एक जेव्हा त्यांच्या कमलताईंच्या आधी, म्हणजे जसं आता एक असं म्हटलं जातं की रंग जी कथा आहे कमलताईंची, त्याच्यामध्ये ती एक वाक्य आहे, ती नायिका सुमित्रा असं म्हणते की प्रीतीला शरणागतीने बांधून ठेवणारा धागाच माझ्यात नाहीये. हम्म. अं, अं, आता हे जे वाक्य आहे ना, हे स्त्रीवादी विधान म्हणून अधोरेखित केलं गेलंय आपल्याकडे, की कारण संबंध नायिका तेव्हा कशी आहे, की जी प्रीतीला शरण जाणारी नायिका आहे. कमल देसाईंची नायिका ही त्यांच्या आधीच्या काळात जी कथा लिहिली जात होती तर विभावरी होत्या. विभावरींना आपण, विभावरी शिरूरकरांचं जे कळ्यांचे निश्वास किंवा हिंदोळ्यावर वगैरे जी त्यांची कादंबरी होती, की जी अत्यंत बोल्ड मानलं गेलेलं आहे. कळ्यांचा निश्वास मध्ये ज्या ज्या काही छोट्या छोट्या कथा त्यांनी लिहिल्या आहेत त्या खूप बोल्ड आहेत. पण म्हणजे आधी मराठी साहित्यामध्ये इतका बंडखोर विधान कोणी केलं नव्हतं असं म्हणता नाही येणार. पण आणि कमल देसाईंच्या नंतरही किंवा कमल देसाईंच्या काळातही जे जे कोण लिहित होतं त्या सगळ्यांपेक्षा कमल देसाईंची नायिका ही खूप वेगळी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर्व मला काय वाटते माहितीये का कमल देसाईंची, की त्यांची नायिका तुम्हाला मिसगाईड नाही करत. हे खूप महत्वाचं आहे. मिसगाईड म्हणजे? मिसगाईड म्हणजे ती तुम्हाला बरोबर एका अशाच प्रदेशात नेते, अशाच वाटेवर आणते की जिथे बाईला तिची स्वतःची स्पेस म्हणजे काय ते कळेल, तिचं स्वतःचं जगणं हे किती महत्वाचं आहे ते कळेल, किंवा ज्ञान आणि बाई यांचा काय संबंध आहे ते त्या दाखवतात. हे हे जे त्यांनी केलंय ना, ते मला असं नाही वाटत अजूनही कोणी करत नाहीये. ते कमल त्यांनी केलंय. ही त्यांची फार मोठी मला स्ट्रेंथ वाटते कमल देसाईंची. त्यामुळेच ना मेघना पेठेसारखी कथालेखिका, तिने एकदा असं विधान केलं होतं की कमलताई माझ्या हिरो आहेत. तर का असं वाटतं, कारण की खरंच की ह्या बाईकडे जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा तुम्हाला तारूनच नेणारी ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा ही फक्त मानवी संबंधात मध्ये असं मशगूल राहण्यातनं आलेली ऊर्जा नाहीये, किंवा स्त्री पुरुष संबंधांमध्ये मशगूल राहण्यातनं आलेली ऊर्जा नाहीये. ती सतत कुठल्या तरी चैतन्याचा ध्यास घेते, क्रिएटिव्हिटीचा ध्यास घेते, ज्ञानाचा ध्यास घेते,
प्रश्न मांडते, प्रश्नांनी अस्वस्थ होते आणि काहीतरी एक निर्माण करण्याची जी शक्ती आहे त्या संबंध त्यांच्या नायिकांमध्ये, त्या नायिकांच्या वाट्याला जे जे काय जगणं आलेलं आहे त्याच्यामध्ये, ती खूप कमाल आहे. खूपच अप्रतिम गोष्ट आहे ती. मला नाही वाटत की ती कधी क्षीण होईल. म्हणजे असं होतं ना, आता मी मी तुला सुरुवातीला म्हणाले तसं मी 11वीत वाचलं त्यांचं. 11वीत मी प्रभावित झाले. मग नंतर हळू मी ते वाचत होते. मग पुढे मी पी-एच-डी केलं आणि आज आत्ता 50शी ओलांडल्यावर मी तुझ्याशी बोलतेय. तर अजूनही मला त्यांच्या ह्याच्यातली हीच गोष्ट महत्वाची वाटते, की काय ऊर्जा आहे या बाईकडे. आणि ही ऊर्जा बाईच्या मधली उपजत ऊर्जा आहे, की जी त्यांच्या ह्याच्यात खूप वेगवेगळे उन्मेष घेऊन पुढे आलेली आहे. ती खूप जबरदस्त गोष्ट आहे. अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे मी खूप हसते आणि म्हणजे त्यांच्या खरंच म्हणजे आता एक इतकं गमतीशीर विरोधाभास आहे बरं का, की त्यांच्या संबंध कथा विश्वामध्ये ना तसं म्हणशील तर काय दुःखाचे वेगवेगळे खूप दर्शन आहे सगळं. म्हटलं तर ती कुटुंब कथाच आहे. पण कुटुंब कथा सुद्धा किती मोठी होऊ शकते याचं ते उदाहरण आहे. म्हणजे कुटुंबातच तुम्हाला सगळं दिसतंय. कुटुंबातच तुम्हाला अख्ख्या जगाचं दर्शन घडवलं जातंय. तर ते दुःख आहेत, एकाकीपण आहे, त्याच्यामध्ये आजार आहेत, त्याच्यामध्ये ती माणसं वेगवेगळ्या न्यूनगंडांनी पछाडलेली आहेत. ती अनेकदा तर ती आत्मपीडित आहेत. म्हणजे तसं म्हणशील तर आता हे ज्या गोष्टींचा मी उच्चार केला ते सगळं निगेटिव्ह साऊंड होतंय की नाही आपल्याला. पण असं जरी असलं तरी त्याच्यामध्ये एक प्रकारची प्रसन्नता आहे. आता ही कुठून आलीये प्रसन्नता? कारण त्यांनी ना ते बालपणीतलं जे निरागसपण आहे ना ते त्यांनी फार सुंदररित्या जपलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत जे कुतूहल वाटणं की काय आहे हे काय आहे, यातून पुढे काय, हे जगणं कसं आहे, हे इथे असं काय आहे, हे जे काय कुतूहलातून पडलेले जे प्रश्न आहेत ते ज्ञानाकडे नेणार आहेत. आणि मग जेव्हा तुम्ही ज्ञानाच्या वाटेवर जेव्हा जाता, ज्ञान म्हणजे काय, ते आकलन आहे, कुठल्या तरी एका गोष्टीचं आकलन होणं. त्या आकलनापर्यंत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही एका आकलन झाल्याच्या आनंदामध्येच तुम्ही एंटर होता. त्यामुळे ते जे साहित्य आहे ते फक्त दुःखी, कष्टी, निराश, अस्तित्ववादी, एकाकी पणाबद्दलच बोलणारं, कुठेतरी आयुष्याचा फक्त नकारात्मकच विचार करणारं, दुर्मुखलेलं असं नाहीये. तेही आहे, पण त्याच्या आत हा पण एक सगळा आनंद नगरी, चैतन्य नगरी अशी आहे. हे जी काय एक गंमत आहे त्यांच्या संबंध साहित्यामध्ये, ती खूप म्हणजे ती फार विरळ आहे. म्हणजे सहसा नाही असं आढळणार. हो. हम्म. आणि मॅडम, सामान्यपणे तरी लेखकांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा आणि काही प्रमाणात वैयक्तिक आयुष्याचा त्यांच्या साहित्य निर्मितीवर प्रभाव पडत असतो. तर कमल देसाई हम्म. यांच्या वैयक्तिक आयुष्याचा त्यांच्या साहित्य निर्मितीवर कशा प्रकारे प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतं? त्या स्वतः अविवाहित होत्या, लग्न न करता एकटं जीवन जगल्या त्या. त्यामुळे तो जो बाई, तिची खोली, तिचा एकाकीपण, तिची स्पेस आणि त्या एकाकीपणातून तिला येणारे सगळे प्रश्न म्हणजे कमलताईंच्या सगळ्या म्हणजे विशेषतः रंग मधल्या कथांमध्ये त्या बाईला जे जे काय प्रश्न पडतायत ते मला असं वाटतं की कमलताईंना जगतानाही कुठे ना कुठे कधी ना कधी पडलेले आहेत. विशेषतः ना त्यांनी प्रदीर्घ काळ शिकवलंय. त्या प्राध्यापक होत्या, मराठी विषय शिकवायच्या त्या. आणि त्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये शिक्षण संस्थेचे जे जे काय दर्शन आहे, जे जे काय प्रश्न आलेले आहेत ते मला असं वाटतं त्यांच्या शिक्षण व्यवसायात त्यांनी जे अनुभवलेले आहेत तेच आहेत. किंवा कुटुंब आहे, कुटुंब कथा म्हणून ज्या आहेत त्यांचे महादेववाडी आहेत, किंवा ही पूर्णता सारखी जी कथा आहे की ज्याच्यामध्ये ते दादा त्यांचे वडील घर बांधतात
घर बांधायचं असतं त्यांना. तर कमलताईंच्या वडिलांचंच रिफ्लेक्शन आहे ते, असं मला वाटतं. असं त्यांनी नाही सांगितलेलं आहे, असं नसतं. पण म्हणजे जसंच्या तसं नसतं, ते असतं, रिफ्लेक्शन येतं, पण हे तेच आहे असं तुम्हाला नाही दाखवता येत. पण जो अस्तित्वासाठी, जगण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जो जो काय झगडा त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलाय, तो सगळा झगडा त्यांच्या नायिका करताना दिसतात. असं आपण म्हणू शकतो की ते तिकडे आलेलं आहे. किंवा एक खूप चांगलं उदाहरण मी तुला देते, की श्राद्ध नावाची एक त्यांची कथा आहे. अतिशय सुंदर कथा आहे ती. तर त्या श्राद्धामध्ये तो जो प्रश्न आहे, त्या दोन बहिणींची कथा आहे. आणि ते श्राद्ध करायचं का नाही, आता तिला ते तिच्या स्वप्नात येतं आणि ती म्हणते की मला पाणी हवंय, त्यांची बहीण म्हणते. आणि मग त्या असं ठरवतात की तिचं श्राद्ध करायचंय. आता हे विज्ञानवादी येतात, तिकडनं स्त्रीवादी येतात, हे येतात, म्हणजे कुठल्या इझम मध्ये टाकायचं हा सगळ्यांना प्रश्न पडतो. तर ती कमलताईंच्या साहित्याचीच गंमत आहे, की कुठल्या इझम मध्ये तुम्ही टाकता. कुठल्याही इझम मध्ये टाकलं तरी एक दशांमुळे वरती काहीतरी वेगळंच उरणार आहे. त्यामुळे तुम्हाला असं त्याला लेबल नाही करता येणार. लेबल नाही करता येणार कारण की तो जो जगण्यातला, जो त्यांच्या जगण्यातला जो अनुभव आहे ना, तो अनुभव त्या मांडतायत तिथे. आणि ते त्याची रिफ्लेक्शन्स दिसतात, पण ती असतात. म्हणजे त्याला आपण इतकं महत्व देऊ नये असं मलाही वाटतं. हो. हम्म. मॅडम, थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली आहे. मॅडमचं जे पुस्तक आहे त्यांनी संपादित केलेलं रंगकमल, हे ते पुस्तक विकत घेण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे, तर ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता. थँक्यू. थँक्यू मॅडम. हो, थँक्यू. थँक्यू.